हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण 3 अंकी संख्येचा लहान मोठेपणा पाहिला होता. काल पण आपण 3 अंकी संख्येचा लहान मोठेपणाच पाहिला होता, पण त्यात आपण फक्त संख्यांचा पाहिला होता. आज आपण त्यात गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी इत्यादी प्रकार पाहणार आहोत. म्हणजे यांचा वापर करून कसा लहान मोठेपणा ठरवता येतो ते पाहायचं आहे. तर पहिला प्रश्न बघा, 400 अधिक 50 चौकट 50 अधिक 400. आपल्याला बेरजेचं दिलं आहे. मग ह्यांची बेरीज करून प्रश्न काय विचारले तर चौकटीमध्ये कोणते योग्य चिन्ह येईल. म्हणजे आपल्याला यांची बेरीज करून या चिन्हापैकी एक चिन्ह त्यात द्यायचं आहे. पहिलं किती आहे, 400 अधिक 50 0 5 4. दुसरं किती दिलं आहे, 50 अधिक 400 0 0 5 5 4 4. दोन्हींचं बेरीज किती आली, 450 450. म्हणजे कोणतं चिन्ह येईल, बरोबर चिन्ह. 3 नंबर, 40 दशक 8 एकक चौकट 7 शतक 70 एकक, तर चौकटीमध्ये कोणते योग्य चिन्ह येईल. 70 दशक म्हणजे किती झाले, 700. 8 एकक म्हणजे 8 आहे असं. यांची बेरीज केली किती आलं, 8 0 7. दुसरं किती दिलं आहे, 7 शतक. 7 शतक म्हणजे किती, 700 अधिक 70 एकक म्हणजे 70 0 7 7. मग काय सांगितले, कोणते योग्य चिन्ह येईल. मग याच्यात मोठी संख्या कोणती आहे, 770. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 9 गुणिले 9 चौकट 80 अधिक 10, तर चौकटीमध्ये कोणते योग्य चिन्ह येईल. 9चा पाडा 9 घर म्हटलं, 81 80 अधिक 10 बरोबर किती झालं, 90. मग मोठी संख्या कोणती येते, 80 अधिक 10, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी एकूण किती पर्यायातील रिकाम्या चौकटीत बरोबर हे चिन्ह वापरता येईल. मग आपल्याला 4 संख्या दिलीत बघा. 208 चौकट 150 अधिक 58 ब 8 गुणिले 9 चौकट 80 वजा 8 3 350 वजा 50 चौकट 130 अधिक 170 ड 125 अधिक चौकट 135. मग पहिले किती आहे, 208 आहे असं. 50 अधिक 58 150 अधिक 58 800 आज 5 5 10 4 2. म्हणजे पहिली संख्या किती, 208 आणि 150 अधिक 58ची बेरीज केली किती आली, 208च. मग हे कोणतं चिन्ह येते, बरोबर, कारण इकडची बेरीज आणि ही संख्या समान येते. दुसरी संख्या 8 गुणिले 9 चौकट 80 वजा 8 8 गुणिले 9. 9चा पाडा 8 घर म्हणा किंवा 8चा पाडा 9 घर म्हणा. 8 9 72 किंवा 9 8 72. 80 वजा 8 10तून 8 गेले, 2 राहिले, 7ची 7 किती आलं मग, 72. म्हणजे कोणतं चिन्ह येईल, याचा गुणाकार 72 येतो आणि याची वजाबाकी 72 येते, बरोबर चिन्ह. 350 वजा 50 350 वजा 50 0 0 3. 130 अधिक 170 130 अधिक 170 0 7 आणि 3 10 4 300. म्हणजे यामध्येही काय येते चिन्ह, बरोबर, कारण ह्यांची वजाबाकी 300 येते आणि ह्यांची बेरीज 300 येते. 125 आणि 135मध्ये काय आहे, पहिले अंक समान आहेत शतकस्थानचे. दशकस्थानचा अंक बघितला, 2पेक्षा 3 मोठा आहे म्हणून कोणती संख्या आली, 135 मोठी, म्हणून याच्याकडे 2 टोकं आणि 125कडे 1 टोक. म्हणजे किती बरोबर ठिकाणी आपण बरोबर चिन्ह वापरलं, 1 2 3, पर्याय क्रमांक 1. 40 दशक चौकट 4 शतक, तर चौकटीमध्ये कोणते चिन्ह येईल. 40 दशक म्हणजे किती, 400 आणि 4 शतक म्हणजे पण किती, 400च. मग कोणतं चिन्ह येईल, 3, बरोबर चिन्ह. आता सरावासाठी प्रश्न बघा. 56 भागिले 7 अधिक चौकट बरोबर
5 गुणवले 3 तर चौकटीमध्ये कोणती संख्या येईल. इथं आपल्याला 7नं 56ला भागायचं आहे. त्याच्या भागाकारमध्ये असा ह्या 4 पर्यायापैकी कोणता अंक मिळवला तर पण ह्या 5 आणि 3चा गुणाकार केल्यावर जी संख्या येते ती ह्यांची याच्यामध्ये मिसळल्यावर यायला पाहिजे. दुसरा भाग 70 अधिक 7 अधिक 800 चौकट 70 अधिक 700 अधिक 8 तर चौकटीमध्ये योग्य चिन्ह लिहा. यांची बेरीज करायची आणि चिन्ह लिहायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रिकाम्या चौकटीत हे चिन्ह वापरता येईल. म्हणजे मोठी संख्या शोधायची आपल्याला हे चिन्ह म्हणजे. आणि ह्या 4ही संख्या बघायच्या आहेत आणि त्याच्यासाठी हे दिलेले आहेत पर्याय. 40 दशक चौकट 4 शतक तर चौकटीमध्ये कोणते चिन्ह वापरता येईल. दशक म्हणजे जरी 40 दशक दिलं म्हटलं तेव्हा ते शतकमध्ये लिहितात आणि 4 शतक म्हणजे ही 400 येतं. याची उत्तरं मी इथं लिहिलेत. आधी सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही जमलं तर मग उत्तर पहा. थँक्यू.